नमस्कार, द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने जगभरात खरंच खूप लोकांना आकर्षित केलंय. पाउलो कोएल्हो यांचं द अल्केमिस्ट. म्हणजे 80पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद झालाय आणि आजही ते तितकंच लोकप्रिय आहे. कमाल आहे नाही? हो, नक्कीच. याची लोकप्रियता खरंच म्हणजे थक्क करणारी आहे. आज आपण याच पुस्तकाच्या गाभ्यात जरा डोकावून बघूया, विशेषतः लेखकाच्या प्रस्तावनेतून आणि सँटियागो, तो तरुण मेंढपाळ, त्याच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या भागातून. म्हणजे आपलं उद्दिष्ट काय आहे की यातल्या मुख्य संकल्पना, जसं की स्वप्न, ती पर्सनल लेजंडची कल्पना. हो, ज्याला आपण वैयक्तिक ध्येय किंवा स्वनियती म्हणू शकतो. बरोबर. मग ते संकेत आणि सुरुवातीला येणारे अडथळे, हे सगळं कसं मांडलंय हे उलगडून बघायचंय. अगदी. या प्रसिद्ध प्रवासाची पायाभरणी कशी झालीय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया लेखकाच्या स्वतःच्या अनुभवापासून. प्रस्तावनेत कोएल्हो सांगतात की सुरुवातीला हे पुस्तक फारसं चाललं नाही. खरं तर अपयशी ठरलं होतं. हो, अगदी. पहिल्या प्रकाशकानं तर करारच रद्द केला होता म्हणे. पण कोएल्होंना त्यांच्या पर्सनल लेजंडवर, म्हणजे त्यांच्या लिहिण्याच्या ध्येयावर प्रचंड विश्वास होता. ते म्हणतात सुद्धा, त्या पुस्तकात मी स्वतः होतो. आणि याच विश्वासामुळे ते दुसऱ्या प्रकाशकाकडे गेले. हो, आणि मग हळूहळू, म्हणजे फक्त लोकांच्या प्रशंसेमुळे, माउथ पब्लिसिटीने पुस्तक लोकप्रिय झालं. ही सुरुवातच, काय म्हणतात त्याला, पुस्तकाच्या मुख्य संदेशाला दुजोरा देते. तोच संदेश ना जो पुस्तकात सारखा येतो. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी मदत करतं. अगदी तोच. आणि हे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत किती खरं ठरलं. नंतर मग बिल क्लिंटन, मॅडोना अशा लोकांनी दखल घेतली आणि पुस्तक जगभर पोचलं. खरंय. आणि यात आणखी एक महत्वाची गोष्ट कोएल्हो सांगतात, ही कथा वैश्विक आहे. एका व्यक्तीची कहाणी ही प्रत्येकाची कहाणी असते. वाचकाच्या आत्म्याशी जोडलं जाणं हा त्यांचा उद्देश होता. आणि पुस्तकाची सुरुवात पण एका वेगळ्या विचाराने होते. ती नार्सिसिसची कथा, पण ती वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. हो, ती खूपच इंटरेस्टिंग आहे. मूळ कथेत तर नार्सिसस स्वतःच्याच प्रेमात पडून मरतो. पण इथे, म्हणजे कोएल्होंच्या कथेत, तो मेल्यावर तलाव रडतो. हो, आणि का रडतो? तर कारण नार्सिसिस जेव्हा तलावाकडे झुकायचा तेव्हा तलावाला त्याच्या डोळ्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. बरोबर. किती सुंदर वळण आहे हे, नाही का? हे आपल्याला शिकवतं की सौंदर्य किंवा महत्त्व हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसतं, तर ते इतरांच्या नजरेतून, त्यांच्यावर होणाऱ्या परिणामातूनही दिसतं. म्हणजे स्वप्रेमाऐवजी परस्पर प्रतिबिंबावरचा हा जोर अल्केमिस्टच्या विचारांची एक प्रकारची सुरुवातच आहे. मग आपण भेटतो सँटियागोला. एक मेंढपाळ मुलगा. एका पडक्या चर्चमध्ये झोपतो तो, सायकेमोर झाडाखाली, आणि त्याला एक स्वप्न पडतं वारंवार. बरोबर. तो त्याच्या मेंढ्यांसोबत असतो, पण कुठेतरी त्याला जाणीव असते की तो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे कसं? असं की मेंढ्यांना फक्त अन्न आणि पाण्याची चिंता असते, पण सँटियागोला त्या पलीकडे काहीतरी हवंय. त्याला जग बघायचंय. त्याच्या त्या साध्या आयुष्यात आणि त्याच्या आतल्या तळमळीत एक प्रकारचा तणाव दिसतो. त्याने मेंढपाळ व्हायचा निर्णय पण घेतला कारण त्याला पाद्री होण्यापेक्षा प्रवास करायचा होता. बरोबर. अगदी. आणि त्याचे वडीलही त्याला आशीर्वाद देतात, जरी त्यांच्या मनात प्रवासाची एक अपूर्ण इच्छा राहिलेली असते. आणि इथेच मग त्याची भेट होते त्या गूढवृद्ध माणसाशी, मेल्खिजेडक, सालेमचा राजा. हो, आणि तो सँटियागोला जगातील सर्वात मोठं खोटं काय आहे ते सांगतो. काय आहे ते खोटं? ते खोटं म्हणजे आयुष्यात एका क्षणी आपल्यासोबत काय घडतंय यावरचं आपलं नियंत्रण सुटतं आणि आपलं आयुष्य नशिबाच्या हवाली होतं. मेल्खिजेडक म्हणतो, हे सर्वात मोठं खोटं आहे. आपण स्वतःच आपल्या नशिबाचे शिल्पकार असतो. आणि मग तो पर्सनल लेजंडबद्दल बोलतो. बरोबर. त्याची संकल्पना तो स्पष्ट करतो, ते जे तुम्हाला नेहमी साध्य करायचं होतं. तरुणपणी हे आपल्याला अगदी स्पष्ट दिसत असतं, पण मग एक गूढ शक्ती आपल्याला ते विसरायला लावते, असं तो म्हणतो. पण ही गूढ शक्ती म्हणजे काहीतरी वाईट आहे का? तसं नाहीये खरं तर. मेल्खिजेडकच्या मते ही शक्ती आपल्याला आपलं लेजंड पूर्ण करण्यासाठी तयार करते. आपली इच्छाशक्ती, आपली चिकाटी तपासते, आणि तीच शक्ती आपल्याला त्या वैश्विक मदतीच्या तत्वाकडे नेते, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला. म्हणजे संपूर्ण विश्व मदत करतं. हो, आणि ती शक्ती जगाच्या आत्म्याशी, म्हणजे सोल ऑफ द वर्ल्ड, जोडलेली आहे. सर्व गोष्टींमधला तो एक अदृश्य धागा. सँटियागोला जे स्वप्न पडत असतं ते काय असतं की एक लहान मूल त्याला इजिप्शियन पिरॅमिडजवळ नेतं आणि तिथे खजिना असल्याचं सांगतं. हो, अगदी तेच.
आणि याचा अर्थ लावण्यासाठी तो टॅरिफा नावाच्या गावात एका जिप्सी स्त्रीकडे जातो. अच्छा. आणि ती स्त्री अगदी सरळ अर्थ सांगते, पिरॅमिड्सकडे जा. पण या साध्या सल्ल्यासाठी ती अट घालते की भविष्यात जो खजिना मिळेल त्याचा 10वा हिस्सा तिला द्यावा लागेल. स्वप्न ही एक प्रकारे आत्म्याची भाषा मानली जाते आणि हा सॅन्टियागोच्या प्रवासाला मिळालेला पहिला स्पष्ट दिशानिर्देश असतो. मग मेल्कीजेदक पुन्हा भेटतो आणि त्याला आणखी मदत करतो. हो, तो वाळूत सॅन्टियागोची काही गुप्त लिहून दाखवतो जेणेकरून त्याचा विश्वास बसावा, आणि मग तो मदतीची किंमत मागतो, त्याच्या कळपाचा 10वा हिस्सा. आणि त्या बदल्यात त्याला युरिम आणि थुमिम देतो, ते दगड. बरोबर. हो किंवा नाही सांगणारे दगड संकेत ओळखायला मदत करतील म्हणून. आणि इथेच तो ती तेलाच्या थेंबांची बोधकथा सांगतो. हो, ती चमचा आणि तेलाचा थेंबांची कथा. अगदी. आनंदाचं रहस्य काय तर जगातली सगळी आश्चर्य पाहणं, पण त्याच वेळी आपलं जे ध्येय आहे, जी जबाबदारी आहे, म्हणजे चमच्यातल्या तेलाचे थेंब, त्याचं भान ठेवणं, दोन्ही महत्वाचं आहे. अनुभव घेणं आणि ध्येय लक्षात ठेवणं. मग सॅन्टियागो त्याच्या मेंढ्या विकतो आणि आफ्रिकेत टँजियरला पोहोचतो. पण तिथे पोचल्या पोचल्या त्याला एक मोठा धक्का बसतो. भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो एका क्षणात लुटला जातो. त्याचा सगळा पैसा जातो. अरे देवा. हां, त्याच्या प्रवासातला पहिला मोठा अडथळा असतो. सुरुवातीला तो खूप निराश होतो, देवाला दोष देतो, पण मग तो स्वतःला सावरतो. आणि इथे त्याच्या विचारात एक महत्वाचा बदल घडतो. काय बदल? तो स्वतःला बळी न समजता एक साहसी म्हणजे ॲडव्हेंचरर म्हणून पाहायचं ठरवतो, जो खजिन्याच्या शोधात निघाला आहे. आणि त्याचवेळी त्याच्या पिशवीतून ते युरिम आणि थुमिम खाली पडतात. जणू काही आता दगडांवर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घेण्याची वेळ आलीये असा संकेतच मिळतो. मग तो पैशांशिवाय काय करतो? तो एका स्फटिक विक्रेत्याच्या दुकानात काम मागतो. आणि हा विक्रेता म्हणजे सॅन्टियागोच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व. कसं काय? त्या विक्रेत्याचं एक स्वप्न असतं मक्काला जायचं, पण तो कधीच जात नाही. त्याला भीती वाटते की स्वप्न पूर्ण झाल्यावर जगायला काही उरणारच नाही. तो आहे त्या स्थितीत अडकलेला आहे. अच्छा, म्हणजे तो बदलायला घाबरतो. अगदी. तो मक्तूब म्हणतो, म्हणजे जे लिहिलेलं आहे ते होणारच. पण सॅन्टियागोमध्ये ती प्रगतीची, पुढे जाण्याची उर्मी आहे. तो कृतीतून आपलं नशीब घडवू पाहतो. हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे कथेत. सॅन्टियागो तिथे मग वर्षभर काम करतो. तो फक्त भांडी साफ करत नाही, तर त्या दुकानदाराला नवीन कल्पना पण सुचवतो. डिस्प्ले केस लावायची, दुकानात चहा विकायची. हो, आणि त्यामुळे दुकानदाराचा धंदा वाढतो. या काळात सॅन्टियागो खूप काही शिकतो. शब्दांशिवायची भाषा म्हणजे देहबोली वगैरे, उत्साहाची ताकद काय असते ते अनुभवतो. आणि त्याला हेही कळतं की अगदी साध्या कामातूनही जगाचा आत्मा कार्यरत असतो. बरोबर. आणि हेही की दुर्लक्षित आशीर्वाद कसे शाप बनू शकतात. जसं त्या विक्रेत्याचं मक्काला जायचं स्वप्न, जे तो पूर्ण करत नाहीये. विक्रेत्याला सॅन्टियागोमुळे नवीन शक्यता दिसतात, पण त्याला त्या स्वीकारायच्या नसतात, कारण त्याला आरामशीर आयुष्य हवं असतं. वर्षभरानंतर सॅन्टियागोकडे पुरेसे पैसे जमतात. तो विचार करतो की परत जाऊन मेंढ्या घ्याव्यात आणि पुन्हा मेंढपाळ बनावं. पण त्याला आतून आनंद वाटत नाही. हो, आणि मग त्याला त्या म्हाताऱ्या राजाचे, मेल्कीजेडकचे शब्द आठवतात आणि पुन्हा ते युरिम थुमिम पिशवीतून पडतात. जणू काही पुन्हा आठवण करून देतात त्याच्या पर्सनल लेजेंडची. हा एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. नक्कीच, कारण इथे तो निवड करतो. परिचित, सोपा मार्ग, पुन्हा मेंढपाळ होणं, सोडून तो कठीण पण अर्थपूर्ण मार्ग निवडतो पिरॅमिड्सकडे, वाळवंटातून जायचा. त्याला कुठेतरी जाणवतं की प्रवास स्वतःच एक बक्षीस आहे, आणि ती वैश्विक मदतीची कल्पना त्याला पुन्हा बळ देते. मग तो एका कारवानमध्ये सामील होतो जो ओएसिसकडे निघालेला असतो. आणि तिथे त्याची भेट होते एका इंग्रज माणसाशी. हो, हा इंग्रज माणूस पुस्तकांमधून किमिया म्हणजे अल्केमी आणि विश्वाची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतो. इथे शिकण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती समोर येतात, नाही का? अगदी. इंग्रज माणूस पुस्तकी ज्ञान, सिद्धांत, अभ्यास, तर सॅन्टियागो निरीक्षण, अनुभव, अंतर्ज्ञान, कृतीतून शिकणं. गंमत म्हणजे इंग्रज माणूसही म्हणतो की जीवनातील प्रत्येक गोष्ट एक संकेत आहे, पण तो ते पुस्तकात वाचतो, तर सॅन्टियागो ते प्रत्यक्ष जगत असतो. वाळवंटाच्या प्रवासात तो अजून काय शिकतो? उंट चालकाकडून काही शिकायला मिळतं का? हो, खूप महत्वाचं शिकतो. उंट चालक त्याला वर्तमानात जगण्याचं महत्त्व सांगतो. मी भूतकाळात किंवा भविष्यात जगत नाही, तो म्हणतो, मला फक्त वर्तमानात रस आहे.
गमावण्याच्या भीतीवर कसं मात करायचं आणि मक्तूब म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणं यावरही तो बोलतो. आणि वाळवंट स्वतःच त्याला काही शिकवतो का? नक्कीच. वाळवंट सँटियागोचं अंतर्ज्ञान जागृत करतं. त्याला शब्दांशिवायच्या भाषेचा अधिक खोलवर अनुभव येतो. तो वाळवंटातील निसर्गातील संकेत वाचायला शिकतो. कारवान कसं अनेक अडथळ्यांवर मात करून आपल्या ध्येयाकडे जात राहतं हे पाहून त्याचा विश्वास आणखी दृढ होतो. आणि तो इंग्रज माणूस त्याला किमेबद्दल काय सांगतो? ते एमरल्ड टॅबलेट वगैरे. हो, तो त्याला सांगतो एमरल्ड टॅबलेट, जीवनामृत, इलिक्सिर ऑफ लाईफ, फिलॉसॉफर स्टोनबद्दल. आणि त्यामागचं तत्वज्ञान की धातूंना शुद्ध करून सोनं बनवण्याच्या प्रक्रियेतच किमयागार स्वतःला शुद्ध करत असतो, स्वतःचं रूपांतरण करत असतो. अच्छा, म्हणजे किमियेची मूळ कल्पना काय आहे? मूळ कल्पना ही आहे की सर्व गोष्टी एकाच मूळ अस्तित्वाची वेगळी रूपं आहेत. आणि जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हा आपल्या सभोवतालचं जगही बदलतं. हे सँटियागोने स्फटिकाच्या दुकानात अनुभवलं होतं, नाही का? दुकान साफ केलं तर लोकांचा प्रतिसाद बदलला. हो, बरोबर. त्यामुळे केवळ सोनं मिळवणं हे किमयेचं ध्येय नाही, तर स्वतःचं पर्सनल लेजंड जगणं, स्वतःचं रूपांतरण करणं हे खरं सोनं आहे. मग कारवान हल्फायुंग नावाच्या ओएसिसला पोहोचतो. ते एक मोठं सुरक्षित ठिकाण असतं, पण तिथे युद्धाचं सावट असल्यामुळे प्रवास थांबतो. हो, म्हणजे ओएसिसमध्ये पोचल्यावर ही परीक्षा काही संपत नाही. आता परीक्षा असते संयमाची, कारण पुढे कधी जाता येईल हे माहीत नसतं. सँटियागोला अधीरता त्रास देते, पण तो हळूहळू संकेत ओळखायला शिकतो. आणि इथेच त्याची भेट फातिमाशी होते. अगदी विहिरीपाशी. आणि त्याला पहिल्यांदाच जगाची भाषा म्हणजे प्रेम काय असतं ते समजतं. त्याला खात्री पटते की फातिमा त्याच्या पर्सनल लेजंडचाच एक अविभाज्य भाग आहे. फातिमाचं पात्र खूप महत्वाचं वाटतं. हो, खूप सुंदर पात्र आहे ते. ती वाळवंटातील स्त्री आहे. तिला पुरुषांच्या स्वप्नांचं महत्त्व आणि परत येण्याची वाट पाहणे हे माहीत आहे. ती सँटियागोला अडवत नाही, उलट त्याला प्रोत्साहन देते. ती म्हणते, मक्तूब, जर मी तुझ्या स्वप्नाचा भाग असेन तर तू परत येशील. बरोबर. म्हणजे खरं प्रेम कधीच तुमच्या पर्सनल लेजंडच्या आड येत नाही, उलट त्याला साथ देतं. हा एक खूप मोठा धडा ती नकळतपणे शिकवून जाते. पण सँटियागो ओएसिसमध्ये अडकलेला असतो ना, तेव्हा त्याला तो दृष्टांत होतो ना, बहिरी ससाण्यांचा. हो, त्याला त्या ससाण्यांच्या भांडणातून, त्यांच्या उडण्याच्या पद्धतीतून संकेत मिळतात की ओएसिसवर बाहेरून हल्ला होणार आहे. आणि लोक काय म्हणतील, हसतील याची भीती असूनही तो हे टोळी प्रमुखांना सांगायला जातो. हेच तर धाडस आहे. संकेतांवर विश्वास ठेवून त्यानुसार कृती करण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्याला कळतं की भविष्य जरी लिहिलेलं असलं तरी योग्य वेळी कृती केली तर ते बदलता येऊ शकतं. आणि त्याचा दृष्टांत खरं ठरतो का? नाही, आधी नाही. म्हणजे टोळी प्रमुख त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्याची तुलना करतात जोसेफशी, ज्याने स्वप्नातून इजिप्तला दुष्काळापासून वाचवलं होतं. पण ते अट घालतात, जर त्याचा दृष्टांत खोटा ठरला तर त्याला मृत्यूदंड, खरा ठरला तर मोठं बक्षीस. बापरे, मोठी जोखीम असते. हो, आणि मग येते ती रहस्यमय घोडेस्वारासोबतची भेट, जो त्याच्या धैर्याची परीक्षा घेतो. हाच असतो अल्केमिस्ट. अच्छा, तो अल्केमिस्ट असतो. हो, तो म्हणतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिचं ध्येय अगदी स्पष्ट असतं तेव्हा संपूर्ण जग तिला मदत करण्यासाठी पुढे येतं. तो सँटियागोला काही नवीन शिकवत नाही, तर जे ज्ञान त्याच्या आत आधीपासून आहे त्याची फक्त आठवण करून देतो. मग दृष्टांत खरा ठरतो, ओएसिस वाचतो आणि सँटियागोला बक्षीसही मिळतं. हो, पण अल्केमिस्ट त्याला आठवण करून देतो की त्याचं अंतिम ध्येय पिरामिड्स आहे, ओएसिसमध्ये स्थायिक होणं नाही. आणि मग अल्केमिस्ट त्याला प्रेमाबद्दल आणि पर्सनल लेजंडबद्दल अजून काहीतरी सांगतो ना? हो, तो स्पष्ट करतो की खरं प्रेम कधीच अडथळा बनत नाही. जे प्रेम तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवतं ते खरं प्रेम नाही. तो त्याला पर्सनल लेजंड सोडून देण्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दलही सावध करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो त्याला स्वतःच्या हृदयाचं ऐकायला शिकवतो. हृदयाचं ऐकणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे हृदयाला काय वाटतंय, भीती, इच्छा, आकांक्षा, त्याचे संकेत ते समजून घेणं. अल्केमिस्ट सांगतो की दुःखाची भीती ही प्रत्यक्ष दुःखापेक्षा जास्त वाईट असते. आपलं हृदय आपल्याला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. पण हृदय तर नेहमी घाबरत असतं असंही तो म्हणतो ना? हो, पण अल्केमिस्ट म्हणतो की त्याला समजावून सांगावं लागतं की स्वप्नांचा पाठलाग करताना दुःख होत नाही, कारण तो प्रत्येक क्षण हा ईश्वराशी, जगाच्या आत्म्याशी एकरूप होण्याचा असतो. आपलं हृदय जगाच्या आत्म्याशी जोडलेलं आहे.
मग सँटियागो फातिमाचा निरोप घेतो आणि अल्केमिस्ट सोबत पिरॅमिड्सच्या दिशेने निघतो. हो, पण हा प्रवासही सोपा नसतो. त्यांना वाटेत सैनिक पकडतात आणि तिथे अल्केमिस्ट एक अविश्वसनीय दावा करतो. काय म्हणतो तो? तो म्हणतो की हा मुलगा सँटियागो 3 दिवसात स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करून दाखवू शकतो. काय सांगताय? हो, आणि जर तो हे करू शकला नाही तर दोघांचाही मृत्यू अटळ असतो. ही सँटियागोच्या आयुष्यातली अंतिम आणि सर्वात मोठी परीक्षा असते. मग तो कसा करतो हे? त्याला अपयशाच्या आणि मृत्यूच्या भीतीचा थेट सामना करावा लागतो. जगाच्या आत्म्यावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. अल्केमिस्ट त्याला म्हणतो, मृत्यूची भीतीच आपल्याला जीवनाबद्दल अधिक जागरूक करते. आणि मग सँटियागो ते करतो. तो स्वतःच्या आत डोकावतो. तो वाळवंटाशी बोलतो, वाऱ्याशी बोलतो, सूर्याशी बोलतो आणि शेवटी सर्व काही लिहिणाऱ्या हाताशी म्हणजे देवाच्या आत्म्याशी संवाद साधतो. त्याला सृष्टीच्या एकेतेची जाणीव होते. त्याला कळतं की तो स्वतः त्याचाच एक अंश आहे आणि म्हणून तो चमत्कार करू शकतो. आणि तो वाऱ्यात रूपांतरित होतो? हो, हा कथेचा परमोच्च बिंदू आहे. खरी किमिया ही धातू बदलण्याची नाही, तर स्वतःला बदलण्याची, स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची आहे. हे केवळ ज्ञानाने नाही, तर निसर्गाशी, सृष्टीच्या आत्म्याशी एकरूप होऊन प्रेम आणि कृतीतून साध्य होतं. अविश्वसनीय. यानंतर काय होतं? यानंतर ते एका मठात पोचतात. तिथे अल्केमिस्ट एक प्रात्यक्षिक म्हणून शिसेस सोन्यात बदलून दाखवतो. ते सोनं तो वाटून देतो. काही मठाला, काही सँटियागोला आणि काही स्वतःसाठी ठेवतो. एक भाग तो सँटियागोसाठी मठाधिपतीकडे ठेवायला सांगतो आणि म्हणतो, जे दोनदा घडतं ते तिसऱ्यांदा नक्की घडेल, असं म्हणून भविष्यात पुन्हा गरज पडेल असा संकेत देतो. इथे सोनं कशाचं प्रतीक आहे? इथे सोनं हे केवळ भौतिक संपत्तीचं प्रतीक नाही, तर सँटियागोनं मिळवलेल्या आंतरिक विकासाचं, त्याच्या आत्म्याच्या शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. प्रवास आणि स्वतःमधलं रूपांतरण हेच खरं ध्येय आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं. आणि अल्केमिस्टाला अजून एक कथा सांगतो ना, रोमन सैनिकाची? हो, एका रोमन सेंट्युरियनची कथा सांगतो, ज्याचे श्रद्धेचे शब्द, प्रभू मी पात्र नाही, पिढ्यानपिढ्या टिकून राहिले, एक अनपेक्षित वारसा. यातून तो सांगतो की आपल्या कृतींचे परिणाम आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप दूरगामी असू शकतात. मग सँटियागो एकटा पिरॅमिडजवळ पोहोचतो. हो, अखेर तो त्याच्या स्वप्नातल्या ठिकाणी पोहोचतो. तो खूप भावूक होतो. जिथे त्याचे अश्रू पडतात तिथे तो संकेतानुसार खोदायला सुरुवात करतो. त्याला वाटतं आता खजिना मिळणार. पण तिथे त्याला खजिना मिळत नाही. नाही, उलट काही निर्वासित सैनिक येतात आणि त्याला मारहाण करतात, त्याचे पैसे लुटून घेतात. तो निराशेने त्यांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगतो की तो इथपर्यंत एका स्वप्नामुळे आलाय, खजिन्याच्या शोधात. आणि मग येतो तो सगळ्यात मोठा ट्विस्ट. अगदी. त्या सैनिकांचा म्होरक्या सँटियागोवर हसतो आणि म्हणतो, एका स्वप्नासाठी इतका लांब प्रवास करणारा तू किती मूर्ख आहेस. मला पण 2 वर्षापूर्वी असंच स्वप्न पडलं होतं की स्पेनमधल्या एका पडक्या चर्चमध्ये एका सायकोमोर झाडाखाली खजिना पुरलेला आहे. पण मी काही तुझ्यासारखा वेडा नाहीये की एका स्वप्नासाठी एवढा प्रवास करेन. अरे बाप रे. म्हणजे आणि त्याच क्षणी सँटियागोला सगळा उलगडा होतो. त्याचा खरा खजिना तिथेच आहे जिथून त्याने प्रवासाला सुरुवात केली होती. त्याचा चेहरा उजळतो. किती मार्मिक आहे हा विरोधाभास. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत त्याला त्याच्या शत्रूकडून, त्याच्यावर हल्ला करणाऱ्याकडून मिळतो. मग तो परत स्पेनला जातो. हो, तो परत स्पेनला जातो. त्या पडक्या चर्चमध्ये त्या सायकामोर झाडाखाली खोदतो आणि त्याला सोन्याची नाणी, मौल्यवान रत्न यांनी भरलेली एक जुनी पेटी सापडते. म्हणजे त्याचा प्रवास वर्तुळाकार पूर्ण होतो. अगदी. खजिना तर सुरुवातीपासून तिथेच होता. मग प्रश्न पडतो, या सगळ्या प्रवासाचा उपयोग काय झाला? काय उपयोग झाला? उपयोग झाला सँटियागोला बदलण्याचा, त्याला शिकवण्याचा, त्याला स्वतःच्या पर्सनल लेजंडची, जगाच्या आत्म्याची, संकेतांची, प्रेमाची, धैर्याची जाणीव करून देण्याचा. त्याने प्रवासात मिळवलेले अनुभव, ज्ञान, प्रेम आणि स्वतःमध्ये घडवून आणलेला बदल हाच त्याचा खरा खजिना होता. आणि हा आंतरिक खजिना मिळाल्यामुळेच तो त्या बाह्य खजिन्याला मिळवण्यासाठी पात्र ठरला. त्याला मग ती जिप्सी स्त्री आणि मेल्कीजेडक आठवतात. त्याला कळतं की हा सगळा प्रवास कसा संकेतांनी भरलेला होता. बरोबर. अगदी कोयलोप्रमाणेच, ज्याचा खरा खजिना त्याच्या आतच होता, त्याच्या लिहिण्याच्या क्षमतेत. सँटियागोचा बाह्य खजिना भलेही सुरुवातीच्या जागी होता, पण त्याचा आंतरिक खजिना त्याने संपूर्ण प्रवासात कमावला होता. तर एकंदरीत या कथेतून आपण काय काय पाहिलं?
आपलं पर्सनल लेजंड जगणं, स्वप्नांचा पाठलाग करणं किती महत्वाचं आहे, हृदयाचं ऐकणं, संकेत ओळखणं. हो, आणि सर्व गोष्टी कशा जगाच्या आत्म्याने एकमेकांशी जोडलेल्या आहेत ही मध्यवर्ती कल्पना. आणि अर्थातच स्वतः प्रवासाची जी परिवर्तन घडवणारी शक्ती आहे ती. खरंय, या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात घोळतोय काय? की जर खजिना शेवटी सुरुवातीच्या ठिकाणीच मिळणार असेल, तर मग त्या लांबच्या, कधीकधी खूप कठीण वाटणाऱ्या प्रवासाचा नेमका अर्थ काय मानायचा? हा खूप चांगला प्रश्न आहे. कदाचित याचा अर्थ हाच असेल की पोहोचण्यापेक्षा प्रवास स्वतःच अधिक महत्वाचा असतो. तो प्रवासच खरा खजिना असतो, ठिकाण नाही. किंवा असंही म्हणता येईल की मार्गात आलेले अडथळे हे खरं तर अडथळे नसतात, तर ते आपल्याला आपल्या मूळ ध्येयाकडे, आपल्या मुळाशी परत नेणारे संकेत असतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. श्रोत्यांनीही आपल्या आयुष्यातल्या पर्सनल लेजंड आणि त्यांना मिळत असलेल्या संकेतांबद्दल जरूर विचार करावा. आजच्या या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.